नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, आपल्या घरट्यातील सुरक्षित मुक्काम आपल्या घरट्यातील सुरक्षित मुक्काम सोडून बाहेर गेल्याशिवाय आपल्या घरट्यातील सुरक्षित मुक्काम सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाला गवसणी घालण्याचा अर्थ कळत नाही. आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केल्याशिवाय त्याला त्याच्या क्षमतांची खरी ओळख पटत नाही. आणि आयुष्यात क्षमतांची खरी ओळख पटल्याशिवाय जगण्याची खरी मजाच येत नाही. जगण्याची खरी मजाच येत नाही. या गोष्टीचे शीर्षक आहे गती आणि वाढ. एकदा एका गावात राजाने 2 कबुतराचे पिल्ले बाहेर गावातून आणले होते. फार दिवस राजाने त्यांचे पालनपोषण केले. तो रोज नियमितपणे त्यांची काळजी घेत असे. त्याने त्या कबुतरांची पाणी, कडधान्य, राहण्याची जागा अशा सर्व गोष्टींची व्यवस्थित पूर्तता केलेली होती. अशा आरामदायी आणि विलासमय वातावरणात ही कबुतरे मोठी होत होती. जसजशी ही पिल्ले अशा आरामदायी वातावरणात मोठी होत गेली तसतशी आरामदायी जगण्याची त्यांना सवय लागली होती. एका आरामदायी आणि विलासमय बांधून दिलेल्या चौकटीतच ही कबुतरे मोठी होत होती. आता कालांतराने ही कबुतरे फार मोठी झाली होती. मग एके दिवशी राजा या कबुतरांना घेऊन दरबारात जवळील बगीचात आला आणि तिथे त्याने या 2 कबुतरांना उडण्यासाठी सोडून दिले. त्यातील पहिले कबूतर आपल्या पंखांचा वापर करून उंच उंच भरारी घेत आकाशात उडू लागले. ते पाहून राजाला आनंद झाला. पण दुसरीकडे दुसरे कबूतर न उडताच पुन्हा पुन्हा येऊन त्याच फांदीवर बसत होते ज्या फांदीवर ते मोठे झाले होते. राजाने खूप प्रयत्न केल्यानंतरही ते कबूतर उडतच नव्हते. In a life, you will never change. In a life, you will never change until you step out from your comfort zone. Change begins at the end of comfort zone. मग खूप प्रयत्न केल्यानंतर राजाने आपल्या दरबारातील इतर अधिकाऱ्यांना या कबुतराला उडवण्यासाठी युक्ती करण्यास सांगितले. पण त्या कबुतराला उडवण्यात कुणालाच यश येत नव्हते. ते पुन्हा पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसत होते ज्या फांदीवर ते मोठे झालेले होते. मग काही दिवसांनी राजाने गावात दवंडी पिटवण्यास सांगितले आणि जाहीर करण्यास सांगितले की जो दरबारात येऊन या कबुतराला उडवण्यात यशस्वी होईल त्याला पारितोषिक देण्यात येईल. पण खूप प्रयत्न केल्यानंतरही ते कबूतर उडतच नव्हते. मग एके दिवशी एका गावातून एक गरीब माळी काम करणारा त्या दरबारात आला. त्याने राजाला विनंती केली की मला एक संधी द्या. राजाने त्या गरीब माळी काम करणाऱ्याकडे पाहून स्मितहास्य केले व तो त्या गरीब माळी काम करणाऱ्या म्हणाला, अरे तू तर एक साधारण गरीब माळी काम करणारा, तू काय युक्ती करणार? पण त्याच्या विनंतीनंतर राजाने त्याला एक संधी देण्याचे ठरवले. Most complex problem do have the solution. Sometimes we have to think about them in different way. मग तो गरीब माळी काम करणारा बगीचात आला. थोड्या वेळाने राजाने दरबाराच्या खिडकीत येऊन आकाशाकडे बघितले तर काय आश्चर्य! ते दुसरे कबूतर आकाशात उंच उंच भरारी घेत स्वच्छंदीपणे उडत होते. राजाचा विश्वासच बसेना. राजाला असे झाले, कधी आपण त्या माळी काम करणाऱ्याकडून ही युक्ती जाणून घेऊया. मग तो धावतच बगीच्याकडे गेला आणि त्याने त्या गरीब माळी काम करणाऱ्याला विचारले, अरे तू अशी काय युक्ती केलीस की हे कबूतर आकाशात उंच उंच भरारी घेत आहे? टू अचीव समथिंग इन लाईफ which you have never been achieved. You have to be someone that you have never been in your life. मग त्या माळी काम करणाऱ्याने राजाकडे पाहून स्मितहास्य केले आणि तो राजाला म्हणाला, मी एक साधी, सोपी आणि सरळ युक्ती केली. आतापर्यंत सर्वजण या कबुतराला घेऊन जाऊन बगीचात उडवण्याचा प्रयत्न करत होते.
मी हे कबूतर ज्या फांदीवर जाऊन बसत होते त्या फांदीलाच कुऱ्हाडीने कापून टाकले. मग हे कबूतर जमिनीवर पडू लागले. मग जमिनीपासून काही अंतरावर असताना या कबुतराने आपल्या पंखांचा वापर करत आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरुवात केली. हे ऐकून राजाला आनंद झाला आणि राजाने त्या गरीब माळी काम करणाऱ्याला सोन्याच्या मुद्रा देऊन पुरस्कृत केले. असेच काही आपल्या अनेकांच्या बाबतीत घडते मित्रांनो. आई वडिलांनी दिलेल्या आरामदायी आणि विलासमय वातावरणात पालन पोषण झाल्यानंतर एकाच ठिकाणी राहून आपण एक जोखीमरहित चौकटीत स्वतःला बांधून घेतो आणि एक सामान्य आणि स्थिर आयुष्य जगण्यातच समाधान मानतो. आपल्यातील सुप्त क्षमतांचा, कला कौशल्यांचा, शक्तींचा, कला गुणांचा आपल्याला विसर पडलेला असतो, ज्यांचा वापर करून आपण आयुष्यात अधिकच यश, वैभव, प्रगती प्राप्त करू शकतो. आचार्य चाणक्यांनी म्हटल्याप्रमाणे नियति तो कहती है अधिक पाना है, नियति तो कहती है अधिक पाना है, पर अधिक पाने के लिए जोखिम उठानी पड़ती है. जो सफल होना चाहता है वो मुश्किल और अनजानी राहों पर ही आगे बढ़ा करते हैं, वो मुश्किल और अनजानी राहों पर ही आगे बढ़ा करते हैं. आयुष्यात अधिक काही मिळवण्यासाठी नेहमीच्या आरामदायी वाटांवरचा प्रवास सोडून अनोळखी वाटांवर प्रवास करावा लागतो. आपल्यात प्रचंड आव्हान पेलण्याची क्षमता आहे. आपल्या विस्तारासाठी सदैव प्रयत्न करत राहा. जीवनात गती आणि वाढ हीच खरी जिवंतपणाची लक्षणं आहेत. एव्हरी बिगिनर इज अ विनर. At least he won over inertia, procrastination, and most important is fear of starting. किसी ने खूब कहा है दोस्तों, वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर ये जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. कौन कहता है वक्त निकल जाता है? अरे इस जिंदगी में हम ही आते हैं और हम ही निकल जाते हैं. वक्त कल भी वही था, आज भी वही है और परसों भी वही होगा. मग तयार आहात ना आपल्या नेहमीच्या आरामदायी वाटा सोडून अनोळखी वाटांवर प्रवास करण्यासाठी? बी अ विनर विथ अ बिगिनर. थैंक यू वेरी मच. डू टेक केयर ऑफ योर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे.